शेतकरी मित्रांनी आपला शेतीमाल निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट का करावा? चला तर सांगा. पहिलं उत्तर आहे थेट आर्थिक फायदा म्हणजेच मोर प्रॉफिट. पारंपरिक मार्केटमध्ये शेतकऱ्याला व्यापारी आणि दलालावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्याला कमी भाव मिळतो. जेव्हा शेतकरी स्वतः निर्यात करायला सुरुवात करतो तेव्हा मधले दलाल निघून जातात आणि थेट परदेशी ग्राहकाकडून मालाला दुप्पट ते तिप्पट भाव मिळतो. उत्तर नंबर 2, नवीन आणि मोठ्या बाजारपेठा म्हणजेच ॲक्सेस टू ग्लोबल मार्केट. भारतीय स्थानिक बाजार जेव्हा बऱ्याचदा आवक वाढते तेव्हा दर अचानक कोसळतो, पण जागतिक स्तरावर काही देशामध्ये विशिष्ट फळे, भाज्या आणि धान्य नेहमीच टंचाई असते. निर्यात केल्यामुळे शेतकऱ्याला फक्त स्थानिक मार्केटवर अवलंबून राहता येत नाही. उत्तर नंबर 3, दर्जेदार मालाला योग्य किंमत. व्हॅल्यू फॉर क्वालिटी. तुम्ही जर सेंद्रिय शेती करत असाल किंवा तुमच्या मालाची क्वालिटी उत्तम असेल तर भारतीय बाजारपेठात त्याला सामान्य मालासारखाच भाव मिळतो, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठात या मालाला खूप प्रीमियम किंमत दिली जाते, जसे की युरोप, आखाती देश आणि अमेरिका. उत्तर नंबर 4, वर्गीय चलन आणि सरकारी योजनांचा लाभ. अर्थातच गव्हर्नमेंट सबसिडी. निर्यात केल्यामुळे पैसे डॉलरमध्ये येतात आणि त्यामुळे आपला नफा वाढतो. भारत सरकार आणि आपल्यासारख्या संस्था शेतकऱ्याला निर्यातीसाठी सबसिडी, ट्रान्सपोर्टमध्ये सूट आणि विविध योजनेद्वारे मोठे प्रोत्साहन देतात. थोडक्यात सांगायचे झाले तर निर्यात केल्यामुळे शेतकरी स्वतः एक उत्पादक न राहता तो ग्लोबल बिझनेसमॅन बनतो. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि शेतीला स्थिर उत्पन्न मिळते. निर्यातीसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि सुरुवात कशी करावी हे जाणून घ्यायचे आहे का? एक्सपोर्टबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.